हॅलो मित्रांनो, निलेश नरंजामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत। आपण आज आलोय जॉगर्स पार्क, वडगाव शहरी कल्याण नगरमध्ये एक सुंदरसं गार्डन आहे। किती सुंदर गार्डन आहे बघा मित्रांनो। मी आज तुम्हाला मुद्दामून ह्या गार्डनमध्ये फिरवणार आहे। सकाळचे 11:15 होत आलेत, पण असं वाटतं की वाजलेले आहेत फक्त 7 किंवा 7:30 मॅक्स। इतका सुंदर फील आला इथे बघा। इथे एक हरिण दिसते जे सिमेंटने बनलेलं आहे। अपार्ट फ्रॉम दॅट इकडे फुटपाथ पण आहे चालण्यासाठी, पण आता पावसामुळे थोडंसं चिखल झालं दिसते। मी तुम्हाला क्लोज दाखवतो बघा, चिखल झालं आहे। आणि ह्या फुटपाथवरून मी छानपैकी चाललो आहे। इथं खूप लोक, नागरिक, कल्याण नगर भागातले, इतरही भागातले इथे येतात, चालतात, रोज वॉकिंग करतात। तिकडे एक भैया इयरफोनवर गाणे ऐकत बसले, शांतपणे चिल होतोय तो। इकडे बाबा घरच्या सगळ्या गोंधळापासून अलिप्त होऊन सुंदरपैकी ते आपल्या कोणा व्यक्तीशी फोनवर बोलत आहेत बघा। इकडे अंतर्गत सुद्धा रोड आहेत मधल्या पट्ट्यामध्ये, जिकडे लोक फिरू शकतात। जर तुम्हाला फुटपाथवर चालायचं नसेल, तुम्ही ह्या इनर पाथमध्ये सुद्धा फिरू शकता। पहा किती सुंदर गार्डन आहे इथे बघा। ग्रीनरी, किती झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते महानगरपालिकेतर्फे। आपल्याला माहीत नसते की आपल्या आसपास इतका सुंदर परिसर असतो। इथे एक सांगायचं राहिलं, एक सुरुवातीला ए पासून स्टार्ट झाले तर सी पर्यंत आलो मी। म्हणजे हा जो वॉकिंग पाथ आहे हा ए पासून स्टार्ट होतो तर अगदी झेड पर्यंत जातो तो। बघा किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो। धावपळीत तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता आणि तुम्हाला समजत नाही। इकडे मी जवळ जर गेलो तर इकडं तुम्हाला टायगर दिसेल, वाघ पाहताय का? हे पहा वाघ, पण घाबरू नका, हा मूर्तीचा वाघ आहे बनवलेला। तर वाघांची संख्या तशी कमी होत चालली आहे। वन्यजीव कमी होण्याचं कारण म्हणजे आपण वृक्षतोड करतोय, आपण निसर्गाला महत्त्व देत नाही, तर वन्य प्राणी तरी काय करणार ना। बघा इकडे वाघ दिसतोय, घनदाट अशी झाडी आहे आजूबाजूला, आणि चालण्यासाठी अगदी सेफ जागा आहे। असं नाही की तुम्ही घनदाट जंगलात तुम्हाला नेऊन सोडले। एक साधं एक जंगलामध्ये एक चांगल्या प्रकारे स्वच्छ असं केलेला एक गार्डन आहे। थोडंसं पुढं चाललोय मी अजून चालत। मला वॉकिंग करायला खूप आवडतं मित्रांनो, तुम्ही पण वॉकिंग करत जा। वॉकिंग केल्याने तुमचं पूर्ण शरीराचा फिटनेस तुम्हाला भेटतो। आज व्हायरल इन्फेक्शन ज्या प्रकारे वाढले त्याला कारण म्हणजे लोकांचा व्यायामाचा अभाव आहे। तर वॉकिंग करणं फार महत्त्वाचं आहे। हा माझा चॅनल त्यासाठीच बनवला आहे। इकडे बघा पुढचं एक चॅनल हे आलं आहे, वॉकिंग पाथचं एक पार्ट। आता इथून पुढे एक जिराफ दिसते पहा मित्रांनो। तर बसण्याची व्यवस्था आहे आपल्याला छानपैकी। अतिशय सुंदर गार्डन आहे। आत्ता आपण मागाशी पाहिलं मागे एक काका महानगरपालिकेचे कर्मचारी जे साफसफाई करत होते। स्वच्छता किती महत्त्वाची आहे मित्रांनो। अस्वच्छतेमुळेच रोगराई पसरत आहे। सिमेंटची जंगलं वाढतात, ते निसर्गापासून माणूस दूर चालला आहे। हॉस्पिटलमधले बेड का वाढतात, ते हॉस्पिटलमध्ये लोकांची रुग्णांची संख्या का वाढते याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। सकाळी बघा इकडं इतका उशीर असून सुद्धा कोणी माणसं चालताना दिसत नाही, सगळे आपापल्या कामात व्यस्त आहे। तुम्ही दिवसभरातला 1 तास देऊ शकत नाही का स्वतःसाठी? किती सुंदर गार्डन आहे बघा मित्रांनो, छान आहे की नाही? इकडे ओपन जिम पण आहे, मी तुम्हाला ते दाखवणार आहे। मी चालत हा व्हिडिओ काढत आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला हलताना दिसत आहे, पण मी माझं चालणं थांबवू शकत नाही, कारण की न चाललं तर तुम्हाला पुढचं पार्ट दिसणार नाही ना। हे बघा, हे ओपन जिम पण आहे, अगदी सुंदर। इकडे काका व्यायाम करत होते, अतिशय सुंदर ही जिम बनवलेली आहे। छान असं गार्डन आहे, मोठा प्रांगण। इकडे सुद्धा वरती लोक 2 मित्र गप्पा मारत बसले छानपैकी निसर्गरम्य भागात। इकडे आतमध्ये बेंचेस भरपूर उपलब्ध आहेत। इकडे 2 ताई ते गप्पा मारताना दिसतात आहे। इकडे ओपन जिम आहे। तर लहान मुलांना इकडे आणायचं तर नक्कीच हा पार्ट तुम्हाला आवडेल गार्डनचा, कारण की 2 वडील, आई वडील दोघं चालतील आणि भाऊ बहीण इकडे गार्डनमध्ये खेळतील। तर बाल क्रीडांगण म्हणून इथे छानसं लहान मुलांचं केलं आहे।
किलबिल कट्टा असं नाव आहे. ग्रीनरी बघा ना, निसर्ग तुम्हाला खूप लांब जावं लागतं. पुण्याच्या सिंहगडच्या आसपास जावं लागतं, इकडे तिकडे जावं लागतं. पण आपल्या घराच्या शेजारी 10 मिनिटाच्या अंतरावर कल्याणनगरमध्ये जॉगर्स पार्क. लक्षात ठेवा, जॉगर्स पार्क. आणि पहिल्यांदा या गार्डनमध्ये एंट्री फी होती, पण आता फ्री आहे. इकडे बघा, यूपर्यंत आलो आहे मी. इट वॉज स्टार्टिंग फ्रॉम ए. इकडे सिंह, जंगलाचा राजा थांबलेला आहे. आजकाल मुलांना मूर्तीचे ॲनिमल आपल्याला दाखवावं लागतात. ही वाईट गोष्ट आहे. आपल्याला खरे ॲनिमल मुलांना दाखवता येत नाही. आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय, हे कुठेतरी थांबवायला हवं, झाडं लावायला हवी. अतिशय सुंदर गार्डन आहे मित्रांनो. चालाल तर चालाल, हा आयुष्याचा नियम लक्षात ठेवा. तुम्ही जितकं चालाल तेवढं तुमचं आरोग्य. आता डब्ल्यूपर्यंत आलो आहे. इट वॉज स्टार्टेड फ्रॉम ए पासून सुरुवात केली होती आणि डब्ल्यूपर्यंत आले. म्हणजे वाय आणि झेड हे 2 अक्षर झाले की हा पूर्ण राऊंड एक कंप्लीट होऊन जातो. असे तुम्ही 10 राऊंड मारा, 5 राऊंड मारा, दिवसभरात किती राऊंड मारा, भरपूर चाला मित्रांनो. चालण्याने आरोग्य सुधारते. इतकं झाडं आहे त्यामुळे इतकं ऑक्सिजन मिळणार आहे चालण्यातनं. 1 तास दिवसभरातनं काढू शकता ना स्वतःसाठी. जर खूप वर्ष जगायचं असेल तर चालायला काय हरकत आहे. आदिमानव अन्नाच्या शोधात खूप चालायचा, म्हणून तो जास्त वर्ष जगायचा. चालणं कमी झाल्यामुळे लोक 60-70 वर्षातच जगाचा निरोप घेतात. हे बघा, आता आपण आलोय वायकडे आणि आपलं झेड संपणार आहे आता. इकडे डस्टबिन पण आहे. इकडे पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे, पाणी पिण्यासाठी. इकडे अजूनच बसण्याची सुद्धा सुविधा आहे. किती सुंदर गार्डन आहे. इकडे जॉईन फॉर योगा आणि फिटनेस असं दिले. नो चार्जेस. मंडे टू सॅटर्डे 6:30 to 8:30 AM. झुंबा क्लास पण आहे 7:30 to 8. रोगमुक्त जीने की हो चाहत, नियमित योग करने की डालो आदत. वा, खूपच छान, सुंदर असं गार्डन. कबुतरांना खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई. म्हणजे इकडे कबूतर सुद्धा आहेत, पाहू शकता तुम्ही. ते थोडेसे उडताना दिसतात. ते मस्त बघा, निसर्गातले प्राणी कसे आनंद घेतात. त्यांना आपण काही काळजी करत असतो नसतं, दिवसभर चिंता करत बसतो आपण. जरा शिकूया निसर्गात राहून निसर्गासारखं जगायचं, तर आनंदाने जगू. चला मित्रांनो, मग रजा घेतो. निलेश लर्निंग जॉयमध्ये पुन्हा भेटूया.